हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण मसाला भेंडी करणार आहे। अगदी झटपट तयार होणारी आणि एकदम जास्त टेस्टी अशी ही भेंडी असणार आहे। कांदा घेतलेला आहे, लसणाचा पेस्ट आणि इथे भेंडी मी छान कट करून घेतलेली आहे। एका भेंडीला 2 आकारात कट केला आणि त्याला मध्ये अशी रेष दिलेली आहे। तर कोणी कोणी ना भेंडीमध्ये मसाला भरतात, पण भेंडीमध्ये मसाला वगैरे न भरता आपण डायरेक्ट भेंडी मसाला करणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तेल टाकून घेतलेलं आहे, तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण की मसाला भेंडी म्हटल्यावर थोडं छान वाटते। कांदा टाकून घेतलं, कांद्याला छान असं तांबूस कलर होईपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत फिरवून घेतलं तेलामध्ये। नंतर ना लसूण टाकून घेतलेला आहे। लसूण मी जाडसर असा कूट करून घेतला। तर याच्यामध्ये मी घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे। तेल टाकून घेतला आणि याला मिक्स करून घेतलेला आहे। तर बघू शकता मिक्स करून घेतला आणि याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हा मसाला। आणि तुम्ही जर भेंडीमध्ये मसाला वगैरे भरत असाल तर भरू शकता, पण इथे मी मसाला वगैरे हा मसाला डायरेक्टली तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की शेंगदाणे आहे याच्यामध्ये, तर बुडी लागू शकतो, त्याच्यासाठी बुडी न लागावी म्हणून याच्यामध्ये ना थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। फिरवून घ्यायचं आहे। स्मेल एवढा भारी येत आहे फ्रेंड्स, खूप छान स्मेल येत आहे। तर आता आपण या स्टेजवरती ना जी भेंडी होती ती टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही मी एका भेंडीला 2 आकारात कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी लांब म्हणजे कट मारलेला आहे। त्याच्यामध्ये छान असा हा मसाला मिक्स होतो। तर याला ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती ठेवायचा आहे। जर तुम्ही मोठा गॅस ठेवाल तर ही भेंडी बुडाला लागण्याची शक्यता आहे आणि थोडीफार लागणारच, कारण की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामुळे। आणि आपण याला बऱ्यापैकी फिरवून घ्यायचं आहे कारण की सगळ्या भेंडीला हा मसाला लागला पाहिजे, त्याच्यासाठी छान असं फिरवून घेऊया। त्याच्या आधी ना इथे फिरवून झाल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी किंवा मीडियम। तर नंतर आपण याच्यावरती ना प्लेट्स झाकून घेऊया। प्लेट झाकून घेतल्यानंतर आपल्याला अधेमध्ये चेक करत राहायचं आहे। तर बघू शकता इथे 6 ते 7 मिनिटे किंवा 10 मिनिटे अधेमध्ये चेक करत राहायचं आहे। तर बघू शकता 10 मिनिट झाल्यानंतर प्लेट काढून घेतलेली आहे आणि छान अशी आपली भेंडी ही शिजून रेडी झालेली आहे। तर फिरवून घ्यायचं आहे याला। खूपच भारी लागते फ्रेंड्स, पोळीसोबत खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। हवं तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी स्प्रिंकल करू शकता, खूप छान टेस्ट येते। म्हणजे ते बुडाला वगैरे लागलं असेल ना तर ते कमी होते। तर थोडंसं वाफवून घेऊया। अगदीच 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली भेंडी, मसाला भेंडी ही रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा माझं चॅनल चेकआउट करा। छान छान सिंपल पद्धतीच्या, गावरान पद्धतीच्या, कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामधील माझ्या रेसिपीज असतात आणि झटपट तयार होणाऱ्या, अगदी कोणालाही करता येईल ह्या अशा रेसिपीज असतात। आणि हेल्दी रेसिपीजसुद्धा, वजन कमी करण्यासाठी रेसिपीजसुद्धा मी अपलोड केलेल्या आहे। तर तुम्ही एकदा माझं चॅनल नक्की चेकआउट करा। तर इथे आपली मसाला भेंडी रेडी झालेली आहे। तर मी याच्यासोबत भाकर घेतलेली आहे मिक्स पिठाची, खूप छान लागते। पोळी पण खूप भारी लागते, पण इथे मी भाकर घेतलेली आहे। तर प्लेटिंग करून घेतली। तर फ्रेंड्स, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर भेटूया परत अशाच रेसिपीसोबत। बाय।